राज्यभरातील अनेक भागात पावसानं धुमाकूळ घातलेला आहे। मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागातही अद्याप सलग दमदार पाऊस हा झालेला नाहीये, त्यामुळे हजारो हेक्टरवरील पिकं धोक्यात आलेली आहे, तर तिथं दुबार पेरणीचं संकटही घोंगावत आहे। आढावा घेतला आपल्या प्रतिनिधी विशाल मोरे यांनी। नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस हजेरी लावत आहे आणि कुठेतरी जर विचार केला तर मालेगावसह नाशिक जिल्ह्याचा जो पूर्व भाग आहे या पूर्व भागात पावसाने दडी मारलेली आहे। आज आपण आलो आहोत मालेगावच्या एका शेतामध्ये आणि हे जे शेत जर तुम्ही बघत असाल हे शेत आहे मक्याचं। या ठिकाणी मक्याचं पीक लावलेलं आहे आणि पाहिजे तशी पावसाअभावी त्याची जी वाढ आहे ही खुंटलेली आहे, वाढ झालेली नाहीये। तर याच परिसरातील जे शेतकरी आहे काही शेतकऱ्यांनी जवळपास पेरणी केलेली आहे, मात्र ते पुरेसा पाऊस नसल्यामुळे त्या पेरणीचाही कुठेतरी उपयोग होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यावर आता दुबार पेरणीचं सुद्धा संकट आलेलं आहे। त्यामुळे जर विचार केला तर फक्त 53% पेरण्या ह्या नाशिकच्या पूर्व भागात झालेल्या आहेत आणि शेतकरी आता पावसाची प्रतीक्षा मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात करत आहे। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।